आणि आता सुरू करूया टॉप 9 न्यूज आणि बघूयात वादळासंबंधीची टॉप 9 दृश्य। कल्याणमध्ये वादळी वाऱ्यामुळे सोसायटीचे पत्रे उडाल्याचं पाहायला मिळालं। या घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाहीये। मुंबईत चक्रीवादळाचं रौद्र रूप पाहायला मिळालं। घाटकोपरला लोकलवर झाडं पडल्यानं स्फोट झाला। घाटकोपरवरून ठाण्याला जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। ताडदेवच्या पोलीस वसाहतीत ताऊक्ते चक्रीवादळामुळे बिल्डिंगवरील छप्पर कोसळलंय। या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मरीन ड्राइव्ह समुद्रात आज दुपारी 4 मीटरपर्यंत उंच लाटा उसळल्याचं पाहायला मिळालं। या समुद्राच्या लाटा किनाऱ्यालगत असलेल्या कठड्यावर आल्याचं पाहायला मिळालं। गेटवे परिसरातील समुद्रात आज उंच लाटा उसळल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे समुद्रातील पाणी रस्त्यावर आलं होतं। त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावल्याचं दिसतंय। मुंबईतील जुहू चौपाटीवर उंच लाटा उसळल्यात। अंदाजे 4 मीटर उंच लाटा उसळल्यात। त्यामुळे समुद्राचं रौद्र रूप पाहायला मिळतंय। पनवेल बस स्थानक परिसरात असलेली भली मोठी होर्डिंग्स कोसळली आहेत। पनवेलमध्ये सुसाट वारा सुटल्यानं ही होर्डिंग्स कोसळली आहेत। भारतीय तटरक्षक दलांनी 15 मच्छीमारांचा जीव वाचवलाय। गोव्यात ताऊक्ते चक्रीवादळात अडकलेल्या या मच्छीमारांचे जीव वाचवले असल्याची माहिती भारतीय तटरक्षक दलानं दिली आहे। चर्चगेटच्या बी रोड परिसरात कारवर झाड कोसळलंय। या दुर्घटनेत कारचं नुकसान झालेलं आहे। चर्चगेटच्या बी रोड परिसरात कारवर झाड कोसळलंय। या दुर्घटनेत कारचं नुकसान झालं। मुंबई महापालिकेच्या ताऊक्ते चक्रीवादळ काही वेळात गुजरातला धडकणार आहे। मुंबईनंतर दीवला ताऊक्ते वादळाचा तडाखा बसलाय। दीवमध्ये लँडफॉल झालं असून दीवमध्ये ताऊक्ते वादळाचं थैमान पाहायला मिळालं। दीवनंतर वादळाची सौराष्ट्राकडे वाटचाल सुरू झाली आहे। काही वेळातच वादळ गुजरातला धडकणार आहे। त्यामुळे पुढील 24 तास गुजरातमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे। ताऊक्ते चक्रीवादळाचं राज्यात 6 बळी गेले, तसंच 9 जण गंभीर जखमी झालेत। 12,500 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय। तसंच ताऊक्ते चक्रीवादळानं राज्यात 2,542 घरांची अंशतः तर 6,000 घरांची पूर्ण पडझड झाली आहे। चक्रीवादळ रात्री 8 ते 11च्या दरम्यान गुजरातमध्ये धडकेल। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ताऊक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतलाय। धोका कमी झाला असला तरी जिल्ह्यांनी मदतकार्य वेगानं सुरू ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। ताऊक्ते वादळानं कोकणाचं मोठं नुकसान झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। तसंच वीज पुरवठ्यासाठी अतिरिक्त कर्मचारी पाठवणार असल्याचंही अजितदादांनी सांगितलंय। मुंबईत कालपासूनच ताऊक्ते चक्रीवादळानं धुमाकूळ घातलाय। आज पहाटेपासून प्रचंड वारा आणि त्याचबरोबर तुफान पाऊस सुरू झाल्यानं अवघ्या काही तासातच मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालंय। ढगाळ वातावरण आणि पावसाचं पाणी भरू लागल्यानं लोकल सेवा ठप्प होती। तसंच वादळामुळे विमान सेवाही बंद ठेवण्यात आली होती। राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयात जाऊन चक्रीवादळाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय। मुंबईच्या समुद्रामध्ये 2 मोठी जहाजं भरकटली आहेत। दोन्ही जहाजातील 410 जणांचे प्राण संकटात आहेत। या जहाजांच्या मदतीला INS कोच्ची, INS कोलकाता या 2 मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सीएम ठाकरेंना फोन केलाय। यावेळी मोदींनी मुंबईतील वादळ परिस्थितीचा आढावा घेतलाय। आणि आता बघूयात वादळामुळे झालेल्या नुकसानासंदर्भातल्या 9 बातम्या। ताऊक्ते चक्रीवादळाचा फटका सांगली जिल्ह्यालाही बसलाय। वादळी वाऱ्यामुळे 6 एकरांवरील केळीच्या बागा भुईसपाट झाल्या, त्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। ठाण्यात कारवर झाड कोसळलंय, तर या दुर्घटनेत कारचं मोठं नुकसान झालंय। ताऊक्ते चक्रीवादळाचा नाशिक जिल्ह्यातल्या हर्सूल तालुक्याला फटका बसलाय। जिल्हा परिषदेच्या सांबरखल शाळेचं छप्पर उडालंय। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। बाजरीसह आंबा उत्पादक शेतकरी त्यामुळे चिंतेत सापडलाय।
साताऱ्याला ताऊक्ते वादळाचा मोठा फटका बसलाय। महाबळेश्वर तालुक्यात 22 घरांचं 3 शासकीय इमारतींचं नुकसान झालंय, तर 18 विद्युत पोल आणि विद्युत वाहिनींचं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय। बीडमध्येही सुसाट वारा सुटलाय। माजलगाव आणि धारूर तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय। या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालंय। रायगड जिल्ह्यात 5244 घरांचं किरकोळ नुकसान झालंय, तर 5000 घरांचं पूर्ण नुकसान झाल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे। तसंच उद्यापासून नुकसानाचे पंचनामे सुरू करणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलंय। डॅमेज असेसमेंट करण्यासाठी सर्व आवश्यक कर्मचाऱ्यांचे आदेश सुद्धा काढलेले आहेत। उद्यापासून डॅमेज असेसमेंट आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू होतील आणि पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये डॅमेज असेसमेंट करण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे। मीरा भाईंदरच्या काशीमीरा भागात घरावर झाड पडल्यानं 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय। तसंच मीरा भाईंदर भागात चक्रीवादळामुळे 81हून अधिक झाडं कोसळली असल्याची माहिती मीरा भाईंदरचे मनपा अग्निशमन दल अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली आहे। उल्हासनगरमध्ये रिक्षावर झाड कोसळलंय। झाड कोसळल्यानं रिक्षातील तिघांपैकी 2 गंभीर जखमी झालेत, तर एकाचा मृत्यू झालाय। आणि आता बघूयात कोकण परिसरातल्या बातम्या। ताऊक्ते चक्रीवादळाचा कोकणाला मोठा फटका बसलाय। किनारपट्टी भागात अनेक घरांवर झाडं कोसळले। 200हून अधिक कुटुंबांना या चक्रीवादळाचा फटका बसलाय। तसंच जिल्ह्यातील घरे, गोठे, झाडे, सार्वजनिक मालमत्ता यांचं प्रचंड नुकसान झालंय। रत्नागिरीच्या मिरकरवाडा जेटीवर उभ्या असलेल्या नौकांना वादळाचा फटका बसलाय। नौका एकमेकांना आपटल्यानं मच्छीमारांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। रत्नागिरीतल्या कर्ला गावातील शिवलकर यांच्या घरावर 2 मोठी झाडं पडलेत। सुदैवानं या घटनेतून घरातील 3 जण वाचलेत। गावातील लोकांनी या कुटुंबाला आधार देत मदतीचा हात दिलाय। ताऊक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात देवगडमधील 2 बोटी वाहून गेल्यात। यात एका खलाशाचा मृत्यू झाला असून 3 खलाशी बेपत्ता झालेत। रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 132.11 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तसंच जिल्ह्यात ताऊक्ते चक्रीवादळानंतर पंचनामे सुरू झालेत। ताऊक्ते चक्रीवादळानं कोकणात प्रचंड नुकसान झालंय, त्यामुळे जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलंय। आघाडीचं सरकार आम्ही सगळे या आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील आपल्या सोबत आहोत। जी काही नुकसान भरपाई द्यायची आहे ती देखील जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मी स्वतः कार्यरत राहणार आहे। ताऊक्ते चक्रीवादळामुळे श्रीवर्धनमधील जीवना बंदर शाळेत शरणार्थींना ठेवण्यात आलंय। मात्र एका वर्गात 30 ते 40 जण ठेवल्यानं शरणार्थींना कोविडची भीती वाटतेय। ताऊक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून काही रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलंय। आरोग्यमंत्री विश्वनाथ राणेंनी ट्विट करून 350 रुग्ण हलवण्यात आल्याची माहिती दिली आहे। ताऊक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे गुहागर, दापोली, चिपळूण तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झालाय। वादळामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून सुदैवानं जीवितहानी मात्र टळली आहे। आणि आता बघूया दिवसभरातील 9 महत्त्वाच्या बातम्या। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायमूर्ती चांदीवाल आयोगानं समन्स पाठवलंय। तसंच माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझे आणि अनिल देशमुखांचे खासगी सहाय्यक पालांडे यांनाही आयोगानं समन्स पाठवलंय। 11 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले। पोलीस महासंचालक संजय पांडे सुट्टीवर असून परवानगी न घेता संजय पांडे चंदीगडला रवाना झालेत। त्यामुळे पांडे यांच्या वर्तणुकीवर शिवसेना नाराज असून पांडेंवर तातडीनं कारवाई करा अशी मागणी शिवसेनेनं केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मागासवर्गीयांच्या 33% आरक्षित पदांसाठी आमदार गोपीचंद पडळकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिलंय। रिक्त पदं आरक्षित कोट्यातून बिंदू नामावलीनुसार भरण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। डीआरडीओकडून कोरोना प्रतिबंधक स्वदेशी औषध लॉन्च करण्यात आलंय। कोरोनाचं औषध 2DGचं राजनाथ सिंहांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं असून यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धनही उपस्थित होते। अमृता फडणवीस यांनी मुंबईतील ताऊक्ते चक्रीवादळावर ट्विट केलंय। तूफा तो इस शहर में अक्सर आता है, देखे अब के किसका नंबर आता है असा मजकूर या ट्विटमध्ये आहे। त्यामुळे आता अमृता फडणवीस यांना या माध्यमातून आणखी एका राजकीय वादळाविषयी सूचित करायचंय का असा प्रश्न अनेकांना पडलाय।
सीबीआयनं छापे टाकत तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि एका आमदाराला आज अटक केली आहे। नरडा भ्रष्टाचार प्रकरणात मंत्री फिरहाद हकीम, सुब्रता मुखर्जी, आमदार मदन मित्रा यांना अटक करण्यात आली आहे। या अटकेच्या निषेधार्थ सध्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं सुरू आहेत। काँग्रेसचे खासदार ॲडव्होकेट राजीव सातव यांचं काल पुण्यातल्या जहांगीर रुग्णालयात निधन झालं होतं। आज हिंगोलीत अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। राजीव सातव यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना कुटुंबियांसह कार्यकर्त्यांनाही अश्रू अनावर झाले होते। अतिशय भावुक वातावरणात राजीव सातवांना अखेरचा निरोप देण्यात आला। मुंबईत आज कोरोनाचे 1240 नवे रुग्ण आढळले तर 2587 रुग्णांनी कोरोनावर मात केली। आज मुंबईत 48 रुग्णांचा मृत्यू झालाय। आणि आता बघूयात कोरोना संबंधीच्या अपडेट्स। औरंगाबादमध्ये म्युकरमायकोसिसचा कहर पाहायला मिळतोय। गेल्या 1.5 महिन्यात 16 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 201 जणांना लागण झाली आहे। म्युकरमायकोसिसमुळे आतापर्यंत 113 जणांचे डोळे काढण्यात आल्याची माहिती असून राज्यात सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू औरंगाबादमध्ये झालेत। केंद्रानं दिलेली सर्वच व्हेंटिलेटर्स खराब आहेत असं म्हणणं हे राजकारण असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। ते औरंगाबादमध्ये बोलत होते। यावेळी त्यांनी कोविड सेंटरचं उद्घाटन केलं। बरोबर नसतील ते बदलले गेले पाहिजे, त्याच्यावर कारवाई केली गेली पाहिजे, पण त्याकरता सगळे व्हेंटिलेटर चूक आहे आणि मग काहीतरी त्यात गडबड आहे अशा प्रकारचं वातावरण तयार करून त्याचं राजकारण करणं हे मात्र योग्य नाही असं माझं मत। नाशिकमध्ये आपनं पंतप्रधानांना लसी संदर्भात प्रश्न विचारणारी पोस्टर शहरातल्या पंचवटी परिसरात लावत आंदोलन केलं। तसंच फडणवीसजी आमच्या लसी परदेशात पाठवणाऱ्या मोदींबद्दल चुप का या आशयाची पोस्टर्स लावत निषेध व्यक्त केला। नंदुरबारमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय, त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आजपासून सकाळी 7 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत बाजारपेठ चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। उस्मानाबादमध्ये कारागृहात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय। उस्मानाबाद कारागृहात तब्बल 133 कैदी कोरोना बाधित झाले। दरम्यान या सर्व कोरोना बाधितांवर जिल्हा कारागृहात विलगीकरण करून उपचार सुरू आहेत। बीड परळीत जिल्हाधिकाऱ्यांचे नियम धाब्यावर बसवून आठवडी बाजार भरल्याचं चित्र पाहायला मिळालं। भाजीपाला खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडल्याचं दिसून आलं। रेल्वे स्टेशन ब्रिजवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। नांदेडमध्ये लसीकरणाचा दुसरा डोस घेण्याआधी ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। नियोजन नसल्यानं लसीकरण केंद्रावर गोंधळ उडत असल्याचं चित्रही पाहायला मिळालं। वाशिमच्या कामरगाव इथे लसीकरण केंद्राबाहेर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत, पण या रांगा माणसांच्या नसून चक्क चपलांच्या आहेत। इथल्या नागरिकांनीच ही अनोखी शक्कल शोधून काढली आहे। अहमदनगरमधील गायकरवाडीत उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये तरुणींनी साहसी खेळ सादर केले। तसंच रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी योगा, व्यायाम आणि संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आता बघूयात मेट्रो शहरातल्या टॉप 9 न्यूज। नागपुरातील बाजार, भाजी मंडी, बँक, सरकारी कार्यालय तसंच गर्दीच्या ठिकाणी जिथे जिथे सुपर स्प्रेडरचा वावर असेल त्या भागात मनपाकडून कोरोना चाचणी करण्यात येते। 10 मोबाईल व्हॅन आणि 45 चाचणी केंद्रांच्या माध्यमातून सुपर स्प्रेडरची कोरोना चाचणी सुरू आहे। समाज माध्यमांवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू आहे। सोशल मीडियावर रेमडेसिवीरची गरज व्यक्त करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना हेरून त्यांना 2 तासात इंजेक्शन देण्याची थाप मारून मेसेज पाठवले जात आहेत। त्यानंतर खात्यावर पैसे जमा केल्यानंतर त्यांना बनावट इंजेक्शन किंवा काहीच पाठवलं जात नाही। अशा टोळ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर आहे। नागपुरात वाढीव बिल प्रकरणी 13 रुग्णालयांना नोटीस देऊनही अद्याप कारवाई न केल्यानं महापालिका कारवाईसाठी टाळाटाळ करतेय का असा प्रश्न निर्माण झालाय। कारवाई होत नसल्यानं मनपाच्या नोटीसला रुग्णालयांनी केराची टोपली दाखवल्याचं चित्र आहे। औरंगाबाद जिल्ह्यात कापूस आणि मक्याचं क्षेत्र वाढलंय तर सोयाबीन बियाणं उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल अशी माहिती औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाईंनी दिली आहे। तर रासायनिक खतांच्या किमती कमी झाल्या नाहीयेत, सबसिडी देण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही देसाईंनी दिली आहे। नाशिकच्या सिडको परिसरात सुंदरबन कॉलनीत अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली। दुचाकीवरून येऊन दगडानं वाहनांच्या काचा फोडल्यात। यात 7 वाहनांचं नुकसान झालं असून तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय।
नाशिकच्या मेंदरूळ परिसरात रविवारी राजेश्वरी कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली। या आगीला स्मार्ट सिटीचं काम कारणीभूत असल्याचा आरोप करत नुकसान भरपाईची मागणी संबंधित दुकानदार भूषण जाधव यांनी केली आहे। कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या आज आणि उद्या होणाऱ्या ऑनलाईन परीक्षा स्थगित करण्यात आल्या। ताऊक्ते चक्रीवादळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं परिपत्रक विद्यापीठानं काढलं असून 22 आणि 23 मेला परीक्षा होणार आहे। नाशिकमध्ये कारच्या शोरूममध्ये चोरांनी अंगात बारदान घालून स्पेअर पार्ट्सची चोरी केली आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसू नये म्हणून चोरांची अजब शक्कल लढवली आहे। ताऊक्ते चक्रीवादळाबरोबर पावसाचा सांगावा घेऊन आफ्रिकेतून चातक पक्षी सांगलीच्या कृष्णा काठावर दाखल झालाय। या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात राहणार आहे।